बद्दल छानसं बोलते. आता तुमच्या आठवणी ऐकल्या तर मी माझ्या आठवणी सांगते. माझ्या आठवणी म्हणजे माझ्या आठवणी अजून जिवंत आहे. माझी आई अजून आहे. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. आई असणार माझी. मी लहान आहे त्यामुळे माझी आई आहे. माझ्या आईची आठवण अशी आहे. आईची आठवण म्हणजे माझ्या आईची आठवणी जिवंत आहे कारण ती माझ्यासोबत आहे. पहिली गोष्ट, मला म्हणजे आम्ही दोघी बहिणी झालो. म्हणजे मी लहान आणि माझ्यापेक्षा माझी एक बहीण मोठी. तर वडिलांना दुसरी मुलगी का झाली म्हणून माझे वडील मला हॉस्पिटलला बघायला आले नाही, कधीही भेटायला आले नाही माझा जन्म झाला म्हणून, कारण त्यांना मुलगा हवा होता. आणि हे माझ्या आईने मला सांगितलं, कारण जन्म झाल्यावर काही बाळाला कळत नसतं काय चालू असतं ते. आणि जेव्हा मी 6 महिन्याची झाले तेव्हा आम्ही पर्वती दर्शनला राहिला होतो. तर तिथे राहत असताना मला दूध नसायचं. माझी आई बाटलीत पाणी भरून पाजायची. आई घरकामं करायची. पर्वतीमध्ये आमचे 4 रूम होते त्या वरच्या डोंगरावरती. आणि बाटलीने पाणी पाजायची. दूधच नसायचं त्यावेळेत. म्हणजे आईला पैसे कोण देणार किंवा काय. मी 6 महिने जगले. त्यावेळेस मला व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी झालं की जेव्हा बाळाला व्यवस्थित खायला नाही मिळत तर त्याच्या मणक्यांमध्ये व्हिटॅमिन डी कमी तयार होतं. त्यामुळे तो लवकर चालत नाही, बसत नाही. हे मला नंतर, आता मी मेडिकल फील्डमध्ये आहे म्हणून समजतंय. त्यानंतर मी 6 महिन्याची झाल्यावर आई म्हटली की ही मरेल, कारण हिला खायलाच नाही, दूध नाही, काहीच नाही. आणि आईच्या अंगावर पण दूध नव्हतं. मग तिने मला 6 महिन्याचं असताना माझ्या मामांकडे सोडलं. तेव्हा माझ्या मामा आणि मामींनी, तेव्हा मला 3 मामा आहेत. एका मोठ्या मामांचं लग्न झालं होतं, तर मामांनी मला सांभाळलं. आणि मामींनी पण, म्हणजे पूर्वी कसं जॉईंट फॅमिली असायची ना, त्यामुळे माझ्या मावशीचे पण हजबंड वारले होते. मावशीच्या 4 मुली, मावशी, माझे मामांचं लग्न झालं होतं. मामा पोलीस खात्यात होते. आणि तेव्हा माझे आजी आणि आजोबा, म्हणजे सगळ्यात जवळचं जे माझं अजूनही दैवत आहे ती माझी आजी, आईची आई. कारण तिचा सहवास आणि तिचं प्रेम मला खूप मिळालं. तिचंच नाव शांती आहे म्हणून मी ह्याचं नाव शांती बन ठेवलं. बबन माझ्या आजोबांचं आडनाव आहे. आणि मी लहानपणापासून वाढत त्यांच्या सहवासात वाढले, कारण 30 लोकांचं कुटुंब होतं. आम्ही सगळेजण एकत्र राहिलो होतो. त्यामुळे माझे खूप लाड करायचे मामा, मामी, आजी, आजोबा. आणि मी वाढत गेले. आणि माझ्या मामांना 10 वर्षांनी बाळ झालं. पण 10 वर्ष माझा सांभाळ माझ्या मामांनी आणि मामींनी केला, खूप चांगला केला. आणि मला लहानपणी आईचं प्रेम नाही मिळालं. मी थोडी 8-9 वर्षाची झाले तेव्हा आईवडिलांची भांडणं झाली. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि माझी आई मामांकडे आली, कायमची राहायला, माहेरी निघून आली. मग तेव्हा मी प्रथम पाहिलं की माझी आई काय आहे, आई कशी दिसते, हे तेव्हा पाहिलं. कारण आमचं जाणं येणं एवढं नसायचं आणि लहानपणी काही कळत नव्हतं. जेव्हा समजायला लागलं तेव्हा कळलं ही माझी आई आहे. कारण मी माझ्या मामींनाच आई म्हणायचे, कारण ते मला लहानपणापासून सांभाळलं, दूध पाजलं, मांडीवर झोपवलं. त्यामुळे मला त्यांचा सहवास लाभल्यामुळे मी त्यांनाच आई वडील समजायचे, मामा मामींना. आणि त्यांनी मला खूप जीव लावला, प्रेम दिलं. आणि त्याच्यानंतर आई तिकडे राहायला आली, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहिलो. पण मामा पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांच्या पोस्टिंग व्हायच्या, कधी हे गाव कधी ते गाव. तर मी त्या दोघांसोबतच सगळीकडे फिरायचे, कधी बारामती, कधी लोणावळा, जिथे पोस्टिंग होईल तिकडे, म्हणजे मामांसोबतच. मग नंतर थोडं कळत लागल्यावर आई, मी आणि वडिलांचं तर कधीच प्रेम लाभलं नाही, कारण वडिलांना मुलगीच नको होती. आणि वडिलांविषयी माझ्या मनात खूप भीती होती. वडील आले की मी लपून बसायचे. वडील म्हणजे एक भयानक व्यक्ती, मारणारं, रागवणारं. वडील मी कधीच बघितले नाही जन्मल्यापासनं. आणि त्याच्यानंतर आईवडिलांची भांडणं झाली, त्यामुळे आईवडील कधी एकत्र आलेच नाही. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा माझं शिक्षण वगैरे तळेगावमध्ये झालं, काही लोणावळ्यामध्ये झालं. आणि मग नंतर मी वडील पुण्यात राहतात म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालो काही वर्षांपूर्वी. तेव्हा कळत होतं मला, मी तेव्हा असेल 14-15 वर्षाची. मग तेव्हा वडील भेटायचे, कधीतरी यायचे, माझा शिक्षणाचा खर्च वगैरे करायला लागले. आवड आली, माझ्याविषयी प्रेम निर्माण झालं. आणि तेव्हा पण माझ्या आई आणि मीच राहत होतो, वडील वेगळे राहत होते, कारण वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. तर वडिलांचं प्रेम विशेष मिळालं नाही, पण त्यांनी शिक्षणाला वगैरे खर्च केला. पण लहानपणापासून मामा आणि मामींचंच प्रेम मिळालं. आणि माझं थोडंसं लहानपण सगळं त्यांच्यामध्ये गेलं. त्यामुळे मला माणसं खूप आवडतात. मी माझ्या आजीची पण खूप सेवा करायची. म्हणजे मी लहानपणी 5वीला 4थीला असताना खेळायचे खूप, पण आजीचे पाय चेपायचे,
आजीचे पाय दाबून द्यायचे. ती मला म्हणायची तू तुझ्या आयुष्यात आहे ना असं काहीतरी कर की माझं नाव निघेल, किंवा तेव्हा तर काही वृद्धाश्रम ही संकल्पना नव्हती, पण ती मला म्हणायची माझ्या नावाने तू काहीतरी कर. एक तू म्हणजे मी तिच्या नावाने असं नाही, पण माझ्या डोक्यात तेच होतं की आपण वृद्धांसाठीच काहीतरी काम करायचं. तेव्हा तर मी 7वीला होते, 6वी-7वीला. मग तेव्हा मी हा विचार केला की आपण काहीतरी आयुष्यात करायचं, म्हणून मी नर्सिंग फील्ड निवडलं. आणि मग वृद्धाश्रम हॉस्पिटलमध्ये 10-12 वर्ष काम केल्यानंतर हा विचार केला की आपण आजी आजोबांसाठी काहीतरी छानसं घर तयार करायचं. आणि हे घराचं नाव आहे शांतीवन. आणि त्यानंतर खूप चांगल्या लोकांच्या सहवासात राहून राहून अजून इच्छा निर्माण झाली आयुष्यात काहीतरी अजून चांगलं काम करायचं, चांगले विचार, चांगले सगळ्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं करत राहायचं. म्हणजे नेहमी विचार एवढेच असतात डोक्यात की प्रत्येकाला काय देता येईल आणि काय मदत करता येईल, अजूनही तोच कॉन्सेप्ट असतो. आणि मी एवढं स्पिरिच्युअल झाली ना ह्या वातावरणात राहून की मला कधी असं वाटतच नाही नॉनव्हेज खावं, वाईट शब्द बोलावे. नेहमी चांगले शब्द कसे तोंडात येतील, एखादी शिवी आली तरी मला वाईट वाटतं की मी वाईट बोलले, चुकीचं बोलले. तर ते ॲटोमॅटिक तयार होतं मनामध्ये. आपण कितीही क्रूर असलो, वाईट असलो ना, पण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं की ते ॲटोमॅटिक घडतं. तर असा माझा स्वभाव झाला आहे. म्हणजे जरी कोणाला मारलं तरी डोळ्यात पाणी येतं माझ्या. तो प्राणी असू दे, कुत्रा असू दे, मांजर असू दे किंवा माणसं असू दे, म्हणजे एवढं ते मी भावूक झाली ह्या प्रत्येकामुळे. त्यामुळे प्रत्येक वेळेस मला असं वाटतं की कधी एखाद्याला मदत करेल. आणि मी जेवढं करते ना, म्हणजे तुमचंच नाही, आता तिकडे आपलं बेघर लोकांचं पण आहे. परमेश्वर 8 पटीने देतोच, भरपूर देतो, भरभरून देतो. तो कधी सांगत नाही, पण अनुभव आपल्याला मिळतो. म्हणून माझं गेले 10-12 वर्ष फक्त प्रामाणिक वागायचं, प्रामाणिक राहायचं. लबाडी, खोटेपणा, चोरी कधीच मी करत नाही. आणि त्यामुळे जे मिळतात ना आशीर्वाद, ते खूप लाख मोलाचे मिळतात प्रत्येकाकडनं. ते काही सांगून नाही देत, ते कुठे ना कुठे मिळतात. त्यामुळे एक मनाला वेगळं आणि खूप सुंदर असं समाधान वाटतं की आपण खूप चांगलं काम करतोय, असं माझ्या मनाला नक्की वाटतं, नेहमी वाटतं. कधी वाटत नाही आपण चुकीचं वागतोय, चुकीचं वागलोय. असा छान माझा अनुभव आहे तुमच्या सगळ्यांसोबतचा. आणि अशी माझ्या आणि आईचं हे सगळं विषय वेगळाच झाला. आईची आठवण म्हणजे माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे माझी आई पहिल्यापासून घरकामं करून तिने तिचं अस्तित्व निर्माण केलं. ती तिची एकटी राहायची वगैरे. तर तेव्हा वडिलांनी मला ॲक्सेप्ट केलं. जेव्हा मी 14-15 वर्षाची होते, मी तुला माझ्या घरी नेतो वगैरे. पण मी माझ्या आईला का सोडू, म्हणजे मी तुमच्यासोबत नाही राहू शकत म्हटलं, मी माझ्या आईसोबतच राहणार. मग माझी आई घरकामं करायची, मी सुद्धा आईला मदत करायचे. त्यावेळेस जेव्हा मी 8वी 9वी 10वीला होते, मी पण घरकामं करायचे आईसोबत. आणि माझं शाळेचा खर्च मी माझा करायचे. त्याच्यानंतर मी नर्सिंग, वडिलांनी जरा, वडील आधेमध्ये मला शाळेत भेटायला यायचे, कारण आईशी बोलत नव्हते ते, कारण त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. आणि माझी मोठी मुलगी सांगते, माझी मोठी बहीण त्यांच्याकडे होती आणि मी आईकडे, आणि ती वडिलांकडे वाढली. आमची थोडी फिल्मी स्टोरी, पिक्चरसारखी. आणि माझ्या बहिणीला पण मी प्रथम पाहिलं जेव्हा मी 8वीला गेले तेव्हा. आणि वडिलांनाही प्रथम पाहिलं, हे माझे वडील आणि ही माझी बहीण. आणि मग आधेमध्ये ते दोघं मला भेटायला यायचे. आणि ते भेटायला आल्यानंतर आमचं जरा जवळीक वाढलं. मग त्यांनी मला मदत केली शैक्षणिक ह्याच्यात, नर्सिंग कॉलेज वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर मग मला म्हटले तू माझ्यासोबत राहिला आहे, पण मी माझ्या आईला सोडून नाही गेले. आणि आईला आज मुलगा नाही आहे म्हणून मी माझ्या आईला स्वतः सांभाळते. माझी आई, मी, माझी 2 मुलं असं छान आम्ही राहतो. आईला मी कोणतीही गोष्ट कमी पडू देत नाही. आईने खूप सोसलं आहे, खूप भोगलं आहे, कारण कधी नवऱ्याचं सुख नाही, संसाराचं सुख नाही. त्यामुळे आईला मी सांभाळते. आणि आईला काय हवं आहे, नको आहे, अजूनही मी बघते. आईला मी घरी 2 बायका कामाला लावल्यात, स्वयंपाकाला आणि साफसफाई. तरी पण माझी आई सकाळी उठल्यावर मला चहा हातात देते, नाश्ता हातात देते, कारण माझं सकाळी उठल्यापासून फोन चालू असतात, कारण एवढं सगळं बघायचं तर कंटिन्यू फोन असतात. मग ती तरी पण मला चहा, नाश्ता, माझे कपडे मशीनला लावणं सगळं आई करते, अजूनही माझी आई करते. त्यामुळे मला माझ्या आईचं सपोर्ट खूप आहे. आणि माझी 2 मुलं तिच्या जीवावर मी दिवसभर सोडते, माझी आई सांभाळते मुलांना. त्यांना काय हवं आहे, नको आहे, सगळं बघते. त्यामुळे मी इतकी टेन्शन फ्री आहे ना, त्यामुळे मी अख्खा दिवस सगळ्यांसोबत घालवते.